नीता मस्त कामातच लक्ष ठेवशील काय नवऱ्यावर जरासं लक्ष ठेव. चाल बाई नीता चाल, आपल्याला लक्ष ठेवावं लागते आता नवऱ्यावर. काही खरं नाही राहिलं. आजपर्यंत ही वेळ नाही आली, पण आता आली मावर ही वेळ. लक्ष तर ठेवाच लागते. एकटेच आहे खोलीत काय करते न काय नाही. जाऊन पाहतो. किती काही म्हणवत असन मले का बा माझ्या ऑफिसचं टेन्शन आहे, पण ऑफिसचं टेन्शन वेगळं असते. ह्या बाईचाच लोचा वाटून राहिला मला. काहीतरी बाईचाच लोचा वाटून राहिला मला. आवाज गिवाज बाईचाच येते. नीता काय काय खोलीत पाहून राहिली घरी सारखी? काऊन अंदर जाऊन राहिली? आणि इथून काय लक्ष ठेवून राहिली तू? टकर मकर काऊन राहिली? काही नाही, मी पाहून राहिली काही तयारी करून राहिली का म्हणून. फोनवर बोलून राहिला तो कायची तयारी करून राहिला? काही बोलतो फोनवर बोलून राहिला त्याच्यावर लक्ष देऊन राहिली ना तू, असं वाटून राहिलं मले. आणि म्हणून राहिले ते तयारी करते. मी स्वतःच्या पोरांना लक्ष ठेवत माझ्या लक्ष ठेवते. मी काय करतो म्हणून कलार लक्ष ठेवतो काय ठेवतो. रस लक्ष ठेवले पोरा नाही ठेवत लक्ष. मी पाहून राहिली का निघून राहिले का बा? डब्बा द्यासाठी. वनिता तू म्हणून राहिली डब्बा द्यासाठी, मी वाट पाहून राहिली. आणि मग त्याचा आता अर्ध्या तासानं टाईमही होते जायचा. तुझा डब्बा खरंच झाला काय सांग बरं पहिले? आई हाच आहे करतो ना मी. तो ना मी म्हटल्यानंच होत असते का? आपोआप काय तिथं ऑटोमॅटिक मशीन लावलंय का त्या? अर्धा तासात होते. आज म्हटलं महाशिवरात्री आहे. कर ना लवकर. त्याला डब्यात काही ना काही उसळ दे निदान तो डब्यात उसळतडी नीन. आई मी त्याला डब्यात म्हटलं चिप्स देतो म्हटलं, पापड देतो म्हटलं आलूचे. तेवढंच देतो म्हटलं मी त्याला, म्हणून उभी आहे. ती बाई आहे हो तू. त्या चिप्सनं आलूच्या पापडानं भूक जाते काय? दिवसभर राहा लागते त्याला. तू आपण उसळ खावा आणि त्याला ते फक्त चिप्स पापड द्या. कशी आहे हो तू? उभीच्या उभी राहतं पण उसळ नाही करून राहिली तू. आणि अधिक म्हणतं मला वर तोंड करून सांगतं का नाही बा मी चिप्स आणि पापड देतो. हे काय माहित मला माया गंतर माहित. आपलीच लावते कधी आपण लक्ष ठेवा होतं. माया गुंतर यात. माया नवरा कुठं चालते काय मी याच्यावर लक्ष देऊन राहिली. हो देतो. करतो उजा बात करतो. आम्हाला वेळ त्याच्या पुरतं करून देईन मग आपल्यासाठी करून. एवढीच घाई झाली त्याईले. लवकर कर काय करायचं आहे तर. अधिक श्यामही जाईन. या एकट्याला डब्बा केलेला होते काय? दोघांसाठी करतो उसळ. त्याचाही वेळ होऊन राहिला. त्यालाही लवकर पहिले जा लागते. मग तो जाते अभि जाते पहिले. श्याम जाते तर पहिले श्यामच्या काही बायको राही नाही ते धुणं धुवून राहिली. आणि तुले हेही करायला वेळ नाही भेटून राहिला आहे ना. जायचाही टाईम झाला तरी तू उभं राहिलंच नाही, सरून राहिलं. आणि अधिक आपल्याला हे झालं का दर्शन करायला देवळात जा लागते. आई रात्री जाऊ ना दर्शन करायला. आतापासून कायले जाऊ आपण? उसळ गिसळ खाऊ मग रात्री जाऊ दर्शन करायला. बाई तू तर म्हटलं कमालच आहे तुझी. काय बाई पहिले दर्शन घ्यायच्या अगोदर खाऊन घेतं म्हणतं. मग आम्हाला नाही वाटत. आम्ही पहिलेपासून नाही केलं. आम्ही पहिले दर्शनाला जाऊ. खायचंच आहे का नुसतं? उपवास आहे देवदर्शन करून मग त्याच्यानंतर उपवासाचं खाऊ. करतो चालली मी. नियम आहे येईले लय नियम आहे येईले. दर्शन घेतल्याशिवाय खाता नाही येईले. आपल्या पोटाचं उपासाच्या दिवशी उपास राहिनं नाही होत. येईले का हाय यायचे कोण होते बापा उपाशी राहिनं. बस काम आहे बापा. पहिले म्हणते खाऊन घेऊन मग देवाच्या पायाला जाऊ लागायला जाऊ म्हणते. अजबच आहे बापा माहीसून. लवकर करून घेतो. भातच उसळ गुंडून करून घेतो आणि याच्यावर लक्ष ठेवायला जा लागते. अधिक येईले का हाय माय सांगू नाही शकत. एकाचे एक होईन सांगितलं तर मलाही पाहा लागन ना. आपल्या संसाराचंही पाहा लागते. नुसतं घरातलं काम केलं नसून काय. चल बाई लवकर करून घेतो आणि लक्ष ठेवतो त्याच्यावरही. अभिची काय झोप नाही गेली का? अभि कोण असा करून राहिला? अभि बाबू अभि गाई काय म्हणते? बाबू मी म्हणत होते तुले बरं नाही का? तुले काऊन असा गुमसुम राहून राहिला तू? काही बोलत नाही चालत नाही. मी 1 महिना झाला तुझ्या इकडे पाहून राहिली. काय झालं तुले सांग ना बाबू. असं तर डॉक्टर पाशी जाऊ नये बाबू. रक्त गिक्त चेक करून ये. हल्टिंगपणा वाटत असन तर. कसं आजकाल नवं बिमारी आहे. टेस्ट कर काही. कधी थकल्यावानी लागते का तुले? थकल्यावानी काही लागत नाही. काही नाही. तसंच मी चांगला असता. तुला कोण मी असं थकल्यावानी बिमार असल्यावानी वाटून राहिलो? असंच तर बोलत नाही रे. पहिले किती बोलो तू. सगळ्यासोबत बोलो. आता तर काहीच नाही निसता तू. काय तुम्हाला असं वाटतं का तुझी तब्येतच नाही का असा राहतं तू? पहिले कुठं बोलो मी? अरे आईनं ओळखलं असं काय? काही मला नीता नाही ओळखलं. आई ओळखून राहिली. तर त्या बहिणी अधिक मला पैसे मागतले. भेटायला बोलावलं नाही तर भेटायला आलो नाही तर म्हणे तुमच्या घरी येतो म्हणे. नाव सांगतो म्हणे तुमच्या बायकोले. तुमचा भांडा फोडतो म्हणे. अशी म्हणे. फोटो तर दाखवून नाही पण फोटोतला तर मी होई नाही. आणि मला ब्लॅकमेल फक्त पैसे काढायसाठी करून राहिली. कसं करा येईल तर खरंच लागन.
लज जाऊ लेकाले कसं अधिक आली फाली यायले खरं लागन ना, जरी मी नसन तरी यायले खरं लागते ना, बायका होईना थ्या आणि माझ्या घरच्या लिहि लागन खरं. कसं करावं लेकाले, चाललंच जा. निदान चाललं जा, निदान तेवढी वेळ तरी मारल्या जाईल. मी त्यासोबत बोलून राहिली आणि तू तू कुकडे पोहून राहिला. नाही काही नाही, ऑफिसचं टेन्शन आहे थोडं. चाललो मी. मी तयारी करतो. करावं लेकाले, ऑफिसले जा लागते, ऑफिसच्या टाइमले जाव कसं, वेळेवर सुट्टी घ्याव काय, करूनच टाकतो अप्लिकेशन, करून टाकतो आणि घेऊन घेतो सुट्टी. जातं लागन, नाही गेलं तर लेकाले कशी वेळ अधिक अंगावर बिनपालतूशी सुट्टी नाही घेतली तर चाललं जाऊ तिला भेटाले, काय म्हणते पाव अधिक. तर ऑनलाईन पाठवली असते तिले, पण ते बाई म्हणते भेटालेच्या म्हणे, भेटालेच्या. आता काय करावं काही समजत नाही लेकाले. त्यात काही नाही, आपण काही नाही, फक्त एकदा ऑफिसला आल्या होत्या त्या कामासाठी फक्त तेवढं बोललो लेकाले. तेवढी गोष्ट अंगावर आली. काही नाही काही नाही, त्या कामाविषयीच तर बोललो होतो. मला तर आठवत नाही का अधिक काही बोललो म्हणून. मी तर वाटते माझ्या चेहराच लावला आहे त्याला. त्या जो एखादा माणूस आहे त्याला माझ्या चेहरा लावला आणि फोटो काढला कैला होय, तिनं तयार केला होय. मला भेवणी आहे, मी बात त्याचा सोक्ष मोक्ष लावतो, पण माझ्या घरच्या इले माहीत झालं तर माझ्या घरचे माझ्या साथ नाही आले ना. काय करा, बात सोडून देते माझी बायको लेकराईले घेऊन. विचार नाही तर आतापर्यंत तिचं तर बातच मी हे करून टाकला असता, दानं फान करून टाकलं असतं तिचं वाला काम. सारं नियमानं घ्यायला लागून राहिलं ना मले. आता ते डोकसंही चालून नाही राहिलं काही. चल तयारी करा, नाही तर अधिक फोन आला तर अधिक नीता मावर लक्ष ठेवून असते. अधिक तिचा फोन आला तर अधिक इकडे जा तिकडे जा फोनवर बोलासाठी लपवा छप्पी. चाललंच जा, काही ऑफिसला जात नाही, अप्लिकेशन टाकून देतो. काय झालं काय माहित बिचारा, असा ॲक्टिव्हच नाही राय, टेन्शनमध्ये असते. काय झालं तर मा पोराले अबिले तब्येत नसन का हो माया बरोबर पोराची माया. का हो तुम्ही एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला. कोणती गोष्ट आहे बापा. मी 9 दिवस झाले आपला कानी अभिकानी असा गुमसुम राहते, त्याला बरं गिरं नाही लागत का हो. तुम्ही म्हणा बा त्याला, नाही तर दवाखान्यात तरी न्या, एकदा तपासून ना काय झालं त्याला विचारलं तो बरंच लागते म्हणते, काहीच ऐकत नाही. लागत असन त्याला बरं म्हणून म्हणते तो. काही ऑफिस माफिसचं टेन्शन असन. ऑफिसचं टेन्शन असलं तर आतापर्यंत नव्हतं का त्याला टेन्शन, आजच आलं का एखादं मला टेन्शन ऑफिसचं. ऐकू येत असते ऑफिसचं टेन्शन. मला काही बरं नाही वाटून राहिलं बा. काय झालं काय माहित, अभिले काहीतरी झालाय. विचार तुम्ही असं काही सांगन तर विचार जा त्याले. हो विचारन त्याले काय काय आहे कसं आहे. त्याला अशीच माहिती विचारन मी, तर मग विचारतो. आजी मा काय झालं, बाबा आहे ना, बाबा तुझ्यावर लक्ष नाही ठेवत काय. पहा त्याचं फोनवर बोलता बोलता पोरगं कुठं चाललं काय चाललं त्याच्यावरही लक्ष नाही. पहा बरं. नाही तर पहिले फोनवर बोलता बोलता तो लक्ष ठेवे ना. पहा पहिले ऑफिसचं काम करे, आता ऑफिसचं काम करते. पण त्याचं लक्ष कुठंच नाही राहिलं. आता हे पोरगं काही खैन बा काही खाली पडलेलं, त्याचं काहीच लक्ष नाही राहत. पण लक्ष ठेवायला म्हणून बरं आहे. ते आता त्या स्वयंपाकाला गेली, म्हणजे नाश्त्याचं कराले, उसळ करून देतो म्हणे त्याईले तर. आणि हे पोरगं पहा असं मुकाट सुटलं. हो तेही म्हणतो तू, तेही बरोबर आहे लेकाले. कसाच लक्ष नाही त्याचं कायच्याच. पण घरातही लक्ष नाही देऊन राहिला ना. किराणा काही 20,000 देते फक्त. काही खायला पैसे देत नाही ना तो. त्याचे पैसे कुठं चालले एवढे. आणि काही आरडी गिरडी काही कायच्यात पैसे टाकते बा, असं काहीच नाही ना. पाहून घ्या तुम्ही. आता ऑफिसला चालला तरी एक शब्द नाही बोलला तो. काय गुंतारात आहे काय नाही, सरळ निघाला ना. डब्बा काही, नाही तर पहिले डब्बा म्हणे काही. आता त्याला खायचं धुंड नाही राहिली ना. चिबेन नाही तर माझ्यासोबत बोले तो. आज माझ्यासोबत नाही बोलून राहिला. आता आजचीच नाही, मी लय दिवसाचं पाहून राहिलो. आज तर एकदमच ह्यानं हत केली लेकाले. कसाच बोलला नाही काही नाही, तसाच निघून चालला. लेकराकडे पाहत नाही, बायकोली बोलावलं नाही, काहीच नाही. आज त्यानं डब्बाही नाही नेला. इसलेच चालला ना तो. ऑफिसला तर जातो म्हणे, सुट्टी किट्टी तर काही काढली नाही त्यानं. आणि ऑफिसलाच तर जाणार होता तो. अधिक खोलीच्या बाहेर निघाले का, कुठं आहे काय माहिती. आवाजही नाही येऊन राहिला. गेले का हे आपल्या याचे बाबा कुठं गेले. तो तर चालला गेला. डब्बाही नाही नेला, काही नाही. ऑफिसला जाते डब्बा तर नेत असते. डब्बा मागितल्याशिवाय जाते ना ते. असं गेले. आज तर लवकरच गेले. माय बाई टाइम मस्त व्हायचा आहे. तरी चालले गेले. काही कुठं तर दुसऱ्याकडे तर नाही गेले. असं जाऊन का पाहू का मी. वेळ गेला झाला वाई, किती वेळ झाला गेले ते. हो आत्ताच गेला तू लगेच आली बिचारे. वाई तुम्ही डब्बा नेण्यासाठी त्याला थांबवलंही नाही आणि चालले गेले तरी. मी जातो डब्बा घेऊन मग त्याच्या मांग. आणि डब्बा घेऊन जातो पण एकदम हाती देत नाही. कुठं जाऊन राहिले काय जाऊन राहिले माहिती पाहिजे ना. ऑफिसला चालले का कुठं चालले म्हणून. ऑफिसला जायचं असलं एवढ्या लवकर नाही जाते, त्याच्यावर लक्षच ठेवायला जातो मी. मला उशीर झाला तर वाट नका पाहू. मी डब्बा नेऊन जायला जातो त्याले. मागं नको जाऊ.
इथं इथं दिसला तर त्याचा डब्बा नाही तर चालली जो घरी. वेळ किती झाला तर वाटतो का पोह मायाली मी येतो बरोबर टाइमवर. शोध तर घ्यास लागते कुठं जाते काही नाही. डब्बा तर नाही द्यायला चालली मी, लक्ष ठेवायला चालली मी.